हॅलो एवसे मित्रांनो, स्टार्ट करूया आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला. माफ करा, आज थोडा लेट झाला. मी दुसऱ्या अन्य कामामध्ये व्यस्त होतो आज दुपारपासून, त्यामुळे पोस्ट मार्केट रेकॉर्ड करायला वेळ नाही मिळाला. ओके, आजची डेट आहे 24 एप्रिल 3:31. आजचं स्टार्ट करूया पोस्ट मार्केट अनालिसिस. मी हे पोस्ट मार्केट अनालिसिसचा व्हिडिओ रोज का टाकतोय, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की ऑप्शन चेन कशी वाचायची ह्याकरिता. ओके, आणि जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही पूर्ण इन डिटेल मध्ये तुम्ही बॅच पण करू शकता. पण एक अंदाज येईल तुम्हाला की नक्की ऑप्शन चेन कशी वाचायची, ह्याचा एक अंदाज येईल. ऑप्शन चेन तुम्हाला पूर्ण कळणार नाही पोस्ट मार्केटमुळे, लक्षात घ्या. पण एक अंदाज येईल तुम्हाला की नक्की ऑप्शन चेन कशा पद्धतीने वाचायचे. मग त्याचे छोटे छोटे रिस्क फॅक्टर्स काय असतात, रिस्क पॉइंट्स काय असतात, सेफ ट्रेड रिस्की ट्रेड कसे असू शकतात, ह्या सगळ्याचं नॉलेज तुम्हाला मिळेल. ओके, चलो आजच्या मार्केटचं आपण पोस्ट मार्केट चालू करूया. 28 एप्रिल एक्सपायरी सिलेक्ट केली. 9:35 डेटा घेतला. बघूया मार्केटमध्ये काही ट्रेड येतोय का. ठीक आहे, चला. सपोर्ट माझा 24,000चा आहे, ओआयचा आहे आणि ओआय चेनचा आहे. ओके, सपोर्ट माझा कोणाचा आहे, ओआय आणि ओआय चेनचा आहे. तो सपोर्ट मला ओआय चेनचा सपोर्ट मला टॉप साइडला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज चेक करूया, इन्क्रीजिंग आहेत का पर्सेंटेज डिक्रीजिंग आहेत ओआय चेनचे. सो ओआय चेनचे पर्सेंटेज काय होत आहेत, ओव्हरऑल ओआय चेनचे पर्सेंटेज मला 100 वरनं डिक्रीज होताना दिसत आहेत. म्हणजे कधीतरी माझा ओआय चेनचा सपोर्ट हा 24,100 ला होता आणि तो ओआय चेनचा सपोर्ट 24,100 वरनं 24,000 ला आलेला आहे. म्हणजे तो काय झाला, टॉप वरनं बॉटमला शिफ्ट झालेला आहे. ओके, म्हणजे सपोर्ट साइडच्या ओआय चेंज कडनं मार्केटमध्ये बेरिश प्रेशर बघायला मिळत आहे. ओआय माझा 24,000 ला आहे तसा आहे. व्हॉल्यूम बघूया, व्हॉल्यूम सुद्धा खाली येतोय का येल्लो बॉक्स लावून चेक करूया एकदा. सो व्हॉल्यूमचं पर्सेंटेज पण बघितलं तर व्हॉल्यूमचा पर्सेंटेज खूप अग्रेसिव्हली इन्क्रीज होत आहे. याचा अर्थ काय, ही पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहेत, म्हणजे सपोर्ट साइडचा व्हॉल्यूम पण 24,100 वरनं 24,000 ला शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम होऊन खाली शिफ्ट होताना दिसतोय. म्हणजे सपोर्ट साइडचं ओव्हरऑल अनालिसिस केलं तर ओआय चेन्स 2400 वरनं 24,000 ला आला. व्हॉल्यूम 2400 वरनं 24,000 ला येतोय. ह्याचा अर्थ सपोर्ट साइड कोणत्याच पद्धतीमध्ये मार्केटला सांगत नाहीये की आम्ही मार्केटला खाली पडू देणार नाही. उलट ते खाली पडू देतील, कारण सपोर्ट बॉटमला चाललाय. रेजिस्टन्स 24,100चा आहे, व्हॉल्यूमचा आणि ओआय चेनचा आहे. ओआय चेन मला स्ट्रॉंग दिसतोय, व्हॉल्यूम मला टॉप साइडला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज चेक करूया, इन्क्रीजिंग आहेत का पर्सेंटेज डिक्रीजिंग आहेत. सो व्हॉल्यूमची पर्सेंटेज जर का तुम्ही ओव्हरऑल बघाल तर ओव्हरऑल पर्सेंटेज 100% मला डिक्रीज होताना दिसत आहेत. ह्याचा अर्थ काय, पर्सेंटेज 100 वरनं डिक्रीज होत आहे, ह्याचा अर्थ काय, तर कधीतरी माझा व्हॉल्यूम 24,200 ला होता, तो 24,200 वरनं 24,100 ला आलाय, शिफ्टेड फ्रॉम टॉप झालाय. म्हणजे 9:35 आपल्याला गॅरंटी मिळाली की आज मार्केट फुल ऑन बेरिश राहणार का. हा सिनॅरिओ बनतो तुमचा ब्लडबाथचा. मी सकाळी पण बोललेलो, हा सिनॅरिओ ब्लडबाथचा बनतो. सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे, रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे. ह्याचा अर्थ काय, सपोर्ट कडनं डाटा बेरिश आहे, रेजिस्टन्स कडनं डाटा बेरिश आहे. म्हणजे ओव्हरऑल अक्षरशः नदी जी आहे, ओके, गंगा जी आहे, ही कन्याकुमारीला वाहतीये. जोरदार पद्धतीने बेरिश प्रेशर आहे. ओके, चलो. आता मार्केट सध्या खेळतंय कुठे, तर 24,013च्या रेजिस्टन्स सपोर्टला मार्केट खेळत आहे. बघा, बरोबर मार्केट 24,013च्या सपोर्टला आहे. ओके, सॉरी, 24,050च्या सपोर्टला आहे. सर मग मार्केट, आता तुम्ही म्हणाल की सर ओआय आणि ओआय चेंजला बॉटमला कुठेच शिफ्टिंग दिसत नाहीये. सर मग 24,000वरनं एकदा आपण ट्राय करू शकतो का, सपोर्ट वरनं कॉल बाईंग करू शकतो का, बघूया करू शकतो का, लेट सी. पण ओव्हरऑल जर का मला विचारलं तर तुम्हाला ट्रेड घ्यायचा असेल तर 24,100च्या रेजिस्टन्स वरनं तुम्ही नक्की पुट बाय करू शकता. जर मार्केट 24,050च्या रेजिस्टन्सला आलं, एक रिस्की पुट इकडनं पण तुमचा बाय होऊ शकतो, कारण सपोर्टचं अस्तित्व संपलेलं आहे, रेजिस्टन्स वरनं प्रेशर देतोय. सेफ तुमचा बनेल 24,100, कारण मार्केट 24,100च्या रेजिस्टन्सला कधी आलंच नाहीये सकाळपासून. आणि 24,050च्या रेजिस्टन्स वरनं एक रिस्की बनू शकतो का, कारण सपोर्टचं अस्तित्व संपुष्टात आलंय, रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप होऊन रेजिस्टन्स वरनं खाली आलाय. ओके, त्यामुळे 24,050चा रेजिस्टन्स मिळाला तर पुट बाय करू, किंवा ह्याच्यावरचा 2400चा रेजिस्टन्स मिळाला तरी सुद्धा पुट बाय करू शकतो. ओके, लेट सी, बघूया मार्केट कुठे येत आहे.
आपल्या लेव्हलला येत आहे का पुट बाईंगला? चला, मार्केट सपोर्टला आलंय. सपोर्ट वरनं आपण एक कॉल बाईंग करू शकतो का? इकडनं कॉल बाईंग करणं म्हणजे जळत्या आगीमध्ये हात घालून स्वतःचे हात भाजण्यातला प्रकार आहे कॉल बाईंग करणं, नो डाऊट. आता बरेच लोक म्हणतील की सर, अहो सर तुम्ही तर सांगता की मार्केट फर्स्ट टाइम सपोर्टला आलंय, सपोर्टला बॉटमला कुठेही शिफ्टिंग नाहीये, असं तुम्ही दरवेळी सांगता, मग इकडनं कॉल बनेल. मी असं नाही म्हणालो की ट्रेड करू नका, पण हा ट्रेड काय आहे, जळत्या आगीमध्ये स्वतःचे हात भाजून घेण्यातला प्रकार आहे. आता का ते तुम्हाला सांगतो. ऍज पर ऑप्शन चेनच्या रूलनुसार, ऑप्शन चेनच्या रूलनुसार 24,100चा सपोर्ट 24,000ला आलाय, शिफ्टेड फ्रॉम टॉप झालाय, म्हणजे सपोर्ट साईड स्वतःमध्येच सकाळपासून बेरिश आहे. तरी पण आपण घेऊ शकलो असतो जर मार्केटमध्ये बॉटमला येल्लो बॉक्स नसतात, तरी पण आपण इकडनं कॉल घेऊ शकलो असतो, फर्स्ट टाइम येत आहे म्हणून. पण इकडनं मोस्टली अवॉइड केलं तर सगळ्यात जास्त चांगलं होणार. का? आता ह्याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण रेजिस्टन्स पण सकाळपासून 24,200 वरनं 24,100ला आलाय आणि तो 24,100 वरनं 24,000ला यायचा प्रयत्न करतोय. ओवाय माझा इथे प्रेशर देतोय, ओवाय चेंज 24,000ला प्रेशर देतोय. म्हणजे जसा सपोर्ट खाली येतोय तसा रेजिस्टन्स वरनं दाबत येतोय मार्केटला. म्हणजे दाब जो आहे हा बेरिश प्रेशरकडे जास्त आपल्याला आज इथे बघायला मिळतोय. मग मे बी हा सिनॅरिओ ऍज पर टीओटी कोणता बनणार, टेबल ऑफ ट्रेड, ऍज पर टीओटी हा ट्रेड बनणार सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम, रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम, हा ब्लड बाथचा सिनारिओ बनणार. आज मार्केट रक्ताचे पाठ वाहणार, मार्केटमध्ये मार्केट खाली पडणार. मग ह्याच्यामध्ये एओसीने काय सांगितलंय, पुट घ्या, एव्हरी टॉप वरनं पुट बाय करा आणि कॉल अवॉइड करा या ट्रेडमध्ये. का कॉल अवॉइड करणार? कारण सपोर्टचं प्रेशर बेरिश आहे सकाळपासून शिफ्टिंग, आणि रेजिस्टन्स शिफ्टिंग सुद्धा बेरिशच आहे. म्हणजे ब्लडबाथ सिनॅरिओ आहे. जर मार्केट फर्स्ट टाइम येत आहे आणि जर का कोणी विचार करत असेल सर बॉटमला तर येल्लो बॉक्स नाहीये, आपण घेऊया एक पुट, आपलं सॉरी कॉल फर्स्ट टाइम येत आहे, तर जळत्या आगीमध्ये हात घालून भाजण्यातला प्रकार आहे सपोर्टरनं कॉल हा, म्हणजे असा. लक्षात घ्या, जर का रेजिस्टन्स माझा खामोश असता, रेजिस्टन्स माझा शांत असता वरती स्ट्रॉंग होऊन, आणि सपोर्ट वरनं खाली आलाय, तर नक्की आपण एकदा ट्राय करू शकलो असतो कॉल बाय, नक्की आपण कॉल बाय इकडनं ट्राय करू शकलो असतो. पण प्रॉब्लेम काय, रेजिस्टन्स सपोर्ट पण खाली येतोय आणि रेजिस्टन्स सुद्धा जोरदार प्रेशर देतोय. जर का तुम्ही ह्या पर्सेंटेजची ग्रोथ बघितली, 949 झालेत. मी थोडं पाठी घेतो, आजचं मार्केट शिकण्यासारखं होतं. 940ला ही पर्सेंटेज किती होती, 72 आणि 56 ही बघा, आणि हा 57, 72 आणि 56, आणि 949ला बघा ही पर्सेंटेज काय झाली. 52 वरनं डायरेक्ट 81 झालं 9 मिनिटात. हे डायरेक्ट 91, म्हणजे ह्यांची ग्रोथ बघा. म्हणजे कॉल रायटर मजबूत मार्केटला पाडायला बसलेले आहेत. लक्षात घ्या. पुट रायटर किती सांभाळणार, पुट रायटर मध्ये स्वतःमध्ये शक्ती नाही, कारण तेच स्वतः शिफ्टेड फ्रॉम टॉप होऊन खाली आलेत. मग आपण कॉल घेणं अवॉइड करणार. मी सुद्धा आज कॉल घेतलेला नाही, आज मी ट्रेडच केलेला नाही ऍक्च्युली. हे का नाही केला ते मी तुम्हाला नंतर सांगेन. ठीक आहे, लेट सी, बघूया मार्केटमध्ये काय. मार्केटमध्ये रेजिस्टन्स सुद्धा आता काय होतोय, रेजिस्टन्स पण 24,000ला प्रेशर द्यायचा प्रयत्न करतोय. ओके, तरी मार्केट तरी सपोर्टने प्रयत्न केला मार्केटला थांबवायचा खाली. लक्षात घ्या, प्रामाणिक प्रयत्न सपोर्टने केला, पण त्याचा सपोर्टचा प्रयत्न हा असफल राहिलेला आहे आजच्या मार्केटमध्ये. का? कारण तो स्वतःमध्येच कमजोर आहे. रेजिस्टन्सचं फक्त प्रेशर बघा, 24,100 वरनं 24,000ला काही सेकंदात आला ना. आता ट्रेड कुठनं बनेल, 24,000चा जर रेजिस्टन्स मला मिळाला, ओके, आणि ही वरची पर्सेंटेज जर डिक्रीज होत असतील, व्हॉल्यूमचं पर्सेंटेज इन्क्रीज होत असेल, तर नक्की इकडनं एक पुट बनेल तुमचा. ओके, मग बघूया 24,000च्या रेजिस्टन्सला येत आहे का. कॉल बाईंग करणार नाही ब्लडबाथ सिनारिओ मध्ये. आता काय झालं, 24,000चा जो सपोर्ट होता ओवाय चेनचा तो सुद्धा बॉटमला जायला लागला. म्हणजे गॅरंटी आपल्याला मिळाली की मार्केटमध्ये जर मिळालं तर आपल्याला पुटच बाय करायचं आहे आज. ठीक आहे, मग जर ही पर्सेंटेज कमी होत आहेत, हे डिक्रीजिंग पर्सेंटेज आहेत, ओके, तर 24,000च्या रेजिस्टन्स वरून नक्की आपण एक ट्राय करू शकतो पुट, कारण माझा सपोर्ट पण खाली चाललाय म्हणून. मग बघूया मार्केट 24,000च्या रेजिस्टन्सला येत आहे का. लक्षात घ्या,
एओसी का वाचायचं? एओसी मुळे मार्केटची रुझान कळते. ट्रेड पण मिळतात, पण एओसी मुळे रुझान कळतंय. आता सकाळपासून आपण काय म्हणतोय, भाई आज कॉल घ्यायचा नाहीये काहीही झालं तरी. कारण की ब्लडबाथ सिनारिओ आहे. मग पुट घेणार, मग वेट करणार. पुट घ्यायला लगेच पुट बाय करायचा नाही. आपल्या लेव्हलची वाट बघायला शिका. चला. मार्केट आता तुम्ही बघाल तर 23,950च्या रेजिस्टन्सला आलंय. याच्या रेजिस्टन्सला. पुट बनेल का? नाही बनणार. आत्ता नाही बनणार. का? कारण व्हॉल्यूम आणि ओआय माझा अजूनही स्ट्रॉंग आहे. मे बी तो मार्केटला परत इकडनं वरती नेऊ शकतो. मग जर का मी इकडनं पुट बाय केला तर माझा स्टॉप लॉस जायची तयारी मला ठेवायला लागेल. त्यापेक्षा असा ट्रेड मी करणारच नाही. मी 24,000च्या लेव्हलची वाट बघेन. ओके. एओसीने काय सांगितलं? एओसीने सांगितलं सकाळी की मार्केट आज बेरिश आहे, घ्यायचा तर पुटच आहे. पण लेव्हलला आल्याशिवाय नाही. कळलंय कन्याकुमारीला जायचंय, पण ट्रेन यायची वाट बघायची स्टेशनला. चालत्या ट्रेनमध्ये जायचं नाही. पूर्ण कन्सॉलिडेशन केलंय मार्केटने. 24,000च्या रेजिस्टन्सची वाट बघणार. चला. आता डेटामध्ये काय चेंज झाला? येस. 24,000चा सपोर्ट माझा 23,900ला आला. येतोय सॉरी म्हणजे. 24,000चा सपोर्ट माझा 23,900ला येतो. ह्याचा अर्थ सपोर्ट आता पूर्ण संपुष्टात आणतोय अस्तित्व स्वतःच. आता जर का 23,950 मिळाला तर नक्की आपण 23,950 वरनं सुद्धा पुट बाय करू शकतो. कारण मार्केटला वरती ढकलायला सपोर्टच नाहीये, सपोर्टच स्वतः खाली येतोय. कंडिशन ही फक्त ही असेल की मार्केटची पर्सेंटेज इन्क्रीज झाली पाहिजे. ही एकच कंडिशन असेल. जेव्हा मार्केट 23,950च्या रेजिस्टन्सला येईल, जर ही पर्सेंटेज डिक्रीज करत असतील तर मग सपोर्टची ताकद वाढते, मार्केट ह्याला वरती नेऊ शकेल. जर मार्केट 23,950ला आलं आणि इन्क्रीज होत आहेत पर्सेंटेज, तर नक्की आपण इकडनं ठोकून एक पुट बाय करू शकतो. का? कारण सपोर्टचं अस्तित्व संपुष्टात आलंय आणि 23,950ला अडवायला मार्केटला कोणी नाहीये. ओके. मार्केटला वरती जाऊन रोखायला. ठीक आहे. मग इकडनं आपण नक्की एक पुट बाईंग करू शकतो. मला 23,950च्या रेजिस्टन्सची वाट बघूया. आज अक्षरशः ना मार्केटने ना पेशन्सची परीक्षा आणि ज्या लोकांनी ट्रेड घेतले ती लोक फेल आहेत आजच्या मार्केटमध्ये पेशन्सच्या परीक्षेमध्ये. कारण ऍज पर एओसी आज ट्रेड आलाच नाहीये एकही. बघा ओआय चेंज अजून खाली शिफ्ट होतोय 23,800ला. म्हणजे सपोर्ट मध्ये काही 1% सुद्धा ताकद उरलेली नाहीये मार्केटमध्ये. मग कॉल बाय करणार का? हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे. नाही. 23,950ला येऊ दे. जर मार्केट 23,950ला आलं तर पुट बाय करू. पुटच बाय करायचं आज आलं तरी. ठीक आहे. 2:30 नंतर आपण ट्रेड करणार नाही आहोत. बिफोर 2:30 आला तरच ट्रेड करायचा आहे. चला 2:30 वाजलेत दुपारचे. आता ट्रेड करणार नाही. आजचा ट्रेडिंग टाइम संपला. आज दुकान उघडलं पण कस्टमर आला नाही. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल अरे यार सर असं काय ट्रेड का नाही आला? एओसी मध्ये आपल्याला कळलं नाहीये का की मार्केट बेरिश होणार? 100% आपल्याला कळलंय सकाळी की आज मार्केट बेरिश होणार. हे 100% आपल्याला कळलेलं आहे. ओके. 100% आपल्याला कळलंय की एओसी मध्ये मार्केट बेरिश होणार. म्हणजे मला कन्याकुमारीला जायचंय हे फिक्स आहे. मला कन्याकुमारीला जायचंय हे फिक्स आहे. पण ट्रेनच जर का माझ्या स्टेशनला थांबली नाही तर मी कसा जाऊ? ट्रेनमध्ये मी चढू कसा? चालत्या ट्रेनमध्ये चढलो तर मी मरेन सुद्धा. ओके पडून. मग ट्रेनच जर का आली नाही माझ्या स्टेशनला, कळतंय कन्याकुमारीला जाणार आहे ट्रेन, पण माझ्या स्टेशनला थांबलीच नाही येऊन, माझ्या लेवललाच आलं नाही. मग ट्रेड करणार का? तर उत्तर आहे नाही. ट्रेड करायचा नाही अशा वेळी. आज जर का तुम्ही नीट बघाल तर मी 1 रुपयाचा सुद्धा ट्रेड केलेला नाहीये.
एक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून मी दाखवतो आता. चला, हे ओपनच आहे माझं अकाउंट. 1 रुपयाची सुद्धा मी पोझिशन माझी लावलेली नाहीये, तुम्ही जर का नीट बघितली तिथे तर. 1 रुपयाची सुद्धा पोझिशन नाही लावली आहे. ना कॉल बाय केलाय ना पुट बाय केलाय. का नाही केलाय? कारण डेटा मला सांगतच नाहीये काही करायला. डेटा म्हणतोय वेट कर, वेट कर, वेट कर, वाट बघ, वाट बघ. मी वाट बघेपर्यंत थांबलो, पण नाही आला ट्रेड. म्हणजे आजची सिनारिओ असा झाला की कळलंय मार्केट बेरिश आहे, ताटात पुरणपोळी वाढले पण खाता येत नाहीये, अशी सिनारिओ आजचा झालेला आहे. ओके, त्यामुळे एओसीने व्यवस्थित गाईड केलंय, फक्त लेव्हलला आपल्या मार्केट आलं नाही म्हणून आपण ट्रेड केलेला नाही. ओके, सो आज नो प्रॉफिट नो लॉस, काहीच नाही. दुकान उघडलं, कस्टमर आला नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आजचं नो ट्रेडिंगचं मार्केट होतं पूर्ण. ओके, सो रोज माझं पोस्ट मार्केट बघा. परत एकदा मी माफी मागतो प्रत्येकाची, कारण की आज थोडा लेट झाला पोस्ट मार्केट अपलोड करायला आपल्याला. ठीक आहे, रोज मी प्रयत्न करणार, वेळेत वेळ काढून नक्की मी प्रयत्न करणार. फक्त तुमची साथ मला हवी आहे. तुम्हाला जर काही अजून क्वेरीज असतील, तुम्हाला वाटत असेल की अजून सर ह्याच्यामध्ये काही ऍडिशन करा, तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करा, कमेंट बॉक्समध्ये. प्लस तुम्हाला अजून काही वाटत असेल की सर तुम्ही खूप छान व्हिडिओ करताय, कारण लक्षात घ्या मी हे वेळ काढून व्हिडिओ करतोय. ओके, की जेणेकरून, कारण लाईव्ह मार्केट सकाळी 9:30ला प्रत्येकाला बघता येतं युट्यूब वरती, हे पॉसिबल नाहीये. म्हणून हे मी पोस्ट मार्केटचे व्हिडिओ सध्या बनवतोय. त्यामुळे जी लोक इंटरेस्टेड असतील नक्की चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. बाकी मला काही नको, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचे काही सजेशन्स असतील की सर ही गोष्ट तुम्ही पोस्ट मार्केटमध्ये इन्क्लूड करू शकता, जर ती सजेशन खरंच चांगली असेल तर मी नक्की प्रयत्न करेन. ठीक आहे, मी वेळात वेळ काढून या सगळ्या गोष्टी करतोय. ओके, त्यामुळे मला तुमची साथ हवी आहे. ओके, त्यामुळे नक्की हा व्हिडिओ बघा, पोस्ट मार्केट रोजचा बघत जा. ओके, मे बी आपली जूनच्या फर्स्ट वीक पासून एओसी मुंबईची ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही टाईपची बॅच चालू होणार आहे. मे बी एक्झॅक्ट डेट अजून मी फायनलाइज केली नाहीये. जून पासून होईल फर्स्ट वीक मध्ये. सो जी लोक इंटरेस्टेड असतील त्यांनी नक्की मला संपर्क करू शकता. ओके, मी तुमचा नंबर वगैरे सगळं सेव्ह करून ठेवेन आणि जेव्हा लिंक चालू होईल तेव्हा तुम्हाला मी तसं इन्फॉर्म करेन. ओके, सो चलो, टाटा, बाय बाय, हॅव अ नाईस डे, हॅव अ गुड डे. पुन्हा भेटूया मंडेला त्याच जोशामध्ये आणि त्याच जोमामध्ये. टाटा.